घरगुती गॅसच्या तीव्र तुटवडा आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं 8 एप्रिल रोजी जिल्हा परिषद पूनमघेट येथे अनोखे व लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। संघटनेच्या राज्याध्यक्षा कॉम्रेड नसीमा शेख व जिल्हा अध्यक्षा शकुंतला पाणीभाते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। या आंदोलनात महिलांनी प्रत्यक्ष चूल पेटवून स्वयंपाक करत आणि त्याच ठिकाणी जेवण करून सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध नोंदवला। गॅस नाही तर चूलच पेटवू असा निर्धार व्यक्त करत महिलांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली। मोठ्या संख्येने महिलांनी या आंदोलनात सहभाग घेतला। वाढत्या महागाईमुळे आणि गॅसच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांचे जीवन कसे विस्कळीत झाले आहे याची झलक या आंदोलनातून स्पष्टपणे दिसून आली। याप्रसंगी राज्याध्यक्षा कॉम्रेड नसीमा शेख यांनी आक्रमक भाषण करत सरकारवर जोरदार टीका केली। त्या म्हणाल्या, सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे सर्वसामान्य महिला व कुटुंबांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। गॅससारख्या मूलभूत गरजेच्या बाबतीतही नागरिकांना संघर्ष करावा लागत असेल तर हे सरकारचे अपयश आहे। आंदोलनादरम्यान महागाई कमी करा, गॅस पुरवठा सुरळीत करा अशा घोषणा देण्यात आल्या। तसेच तात्काळ गॅस पुरवठा सुरळीत करावा व दर नियंत्रणात आणावेत अशी मागणी करण्यात आली। या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती आणि नागरिकांचे लक्ष वेधले गेले। महिलांच्या या तीव्र व सर्जनशील आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला असून सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे। या आंदोलनाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा सचिव शेवंता देशमुख, राज्य समिती सदस्य अफसाना बेग, गीता वासम, जलालबी शेख, रसुला शेख, फातिमा मडके, साहेब शेख, परवीन शेख, तबस्सुम शेख, जमील शेख, अरुणा रासकोंडा, उमा बोगा, लक्ष्मी माचेरला, जमुना कळसकर आदींनी परिश्रम घेतले। आज अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं पूर्ण देशभरातून ह्या जिल्हा पातळीवर आम्ही हे कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आता 6 हप्ते झालेले आहेत। या युद्ध चाललेलं आहे अमेरिका आणि इराक ह्या संदर्भातलं। यामध्ये भारतामध्ये गॅस तुटवता आता जे निवेदन दिलं जेव्हा कलेक्टर साहेबांना भेटलं तर ते म्हणतात की आम्हाला गॅसची काय तुर्तता नाही आहे, आम्ही ते रेग्युलर करूया म्हणून। आज 25 दिवस झालेले आहे गॅसची सिलेंडरचे नंबर लावून। आता म्हणतात की 41 दिवस। आता ज्यांचे कनेक्शनला जोडच नाही आहे, ज्यांना मिळत नाही आहे गॅस, गॅसला सांगितलं तर तिने म्हणता नाही आहे। आता 900-1100 रुपये गॅस कुठे देणार? आज आता बेरोजगारी बेकारी इतकी वाढलेली आहे। आता गॅसचंच पाठीमागं हे खूप धोरण आहे। आता रिक्षाला कुठं सुद्धा गेले तर त्यांचे गॅसचे वाढलेले आहे। मध्ये गरीब लोकांना आम्हाला 200चं काम मिळत नाही, आम्ही 200 रुपये रिक्षात घालू शकत नाही आहे। आज जे कामगार आहेत जे हॉटेलमध्ये खातात त्यांना सुद्धा ते जेवणाचा प्रश्न झालेला आहे। आज आम्ही जनवादी महिला संघटनेनं जिल्हा परिषद समोर गेट समोर आम्ही चूल पेटवलेला आहे, लाकड लावून इथं भाकऱ्या सुद्धा केलेल्या आहेत। तर भाकऱ्या करून इथं आम्ही सरकारला निवेदन देणार आहेत की आम्ही चुलीवरचं जेवण आहे, गॅस आहे, आम्हाला ताबडतोब आम्हाला गॅसची पुरवठा झाले पाहिजे। घरगुती गॅस असू दे, हे सर्व गॅसमध्ये आम्हाला कमी दरानं। आता मोदी सरकारने काय म्हणलं निवडून येताना 2014 मध्ये अच्छे दिन लाने वाले सरकार म्हणलं की आम्हाला पहिले 400 रुपयाला गॅस मिळत होतं, आज 1100 रुपये, 950 रुपये, 1200 रुपये वेळेवर भेटत नाही आहे। विजामध्ये दलाली 3000, 3500, 4000 म्हणजे आमची आमदानी नाही तेवढी, आम्ही बाहेरनं कुठनं आणणार या प्रश्न आमच्या महिलासमोर प्रश्न आहे। ताबडतोब सरकारनं पाव उचलले तर बरं आहे, नाहीतर आम्ही रस्त्यावर ज्यांनी आमदार खासदार मंत्री असेल यांना आम्ही बाहेर पडू देणार नाही। या जनवादी महिला संघटनेची भूमिका।